चंद्रहार पाटील हा सांगलीचा पुढचा खासदार असणार आहे 29चा की इच्छाशक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ते काही घडवू शकतं. मग ते ओरडल्यानंतर मला एवढं भारी वाटलं. मग त्या आपल्याला ज्या शिक्षकानं मारले त्याला त्याचा जाळ निघाला ही समाधानात वाटलं मला. ते मागचं सगळं विसरून गेलो मी. वडिलांनी ठरवलं की लग्न झाल्यानंतर मुलगा ज्यावेळेस होईल त्यावेळी त्याचं नाव आपण हरिश्चंद्र ठेवायचं. अरे वा, त्यांच्यासारखा पहिलवान व्हावा बरोबर ही इच्छा होती. पण जर नाही झाला बरोबर तर हे नाव बदनाम झालं नाही पाहिजे. अशामुळे ते चंद्रहार नाव ठेवलं. की माझा एक मित्र होता सचिन म्हणून, आम्ही दोघांनी मिळून ती गदा अशी उचलली आणि लढपार पडल कोणतरी बगल म्हणलं परत पडशीनं ठेवली. त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण ही एक दिवस आपण ही गदा मिळवायची म्हणून. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी पहिल्यांदा ज्यावेळेस चित पाडलं त्या खांद्यावर माझं डोकं होतं त्यावेळेस मला माझे वडील आठवले. 2007ला पहिल्यांदा मी जिल्हा परिषद निवडून आलो. म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अगोदर मी जिल्हा परिषद निवडणूक बरोबर जिंकलेलो होतो. म्हणजे माझ्या झडपी मतदारसंघाच्या म्हणजे गणाची की जिथनं पुढे ज्या गोष्टी होतील ती माझं मी बघीन म्हणले. ते जयंत पाटील साहेब होते, आर आबा होते त्यावेळेस. या सगळ्यांनी जबाबदारी घेतली होती माझ्या मतदारसंघाची. त्या काळातला सभापती होणार का नाही म्हणलेला मी एकटाच म्हणजे त्यावेळेचा सदस्य होतो. राष्ट्रवादीमध्ये होतो. जयंत पाटलांच्या अतिशय जवळचे होतो का तर 100% होतो का. बाबा मी एक इच्छा व्यक्त केली मला लोकसभा लढवायची. आता हे मी जे आज म्हणतोय माझा पराभव जनतेने केलेला नाही. ह्या घराणेशाहीतल्या लागलेल्या किडीला त्यातल्या किड्यांनी माझा पराभव केला. जनतेनं पराभव केलेला नाही माझा. आर्मीच्या कॅम्पसमध्ये त्यांची जी मोठे मोठे स्क्रीन होत्या त्या स्क्रीनमध्ये आत्ताच परवा पहिलगामचा हल्ला झाला जो तो हल्ल्याचे लाईव्ह व्हिडिओ दाखवले आम्हाला. तिथं 150 मधली 140 जणांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस. तुमची जनतेची चपला डोक्यावर घेऊन मी मतदारसंघात फिरेन म्हटलं. तुला ही भीक मागायची काय वेळ येते तुझ्यावर? तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही का? तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का? बरोबर. जनतेची चपला डोक्यावर घ्यायचं काय काम आहे?